महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा संपला आणि तीनही पक्षांनी आपलं जागा वाटप जाहीर केलं. पण खरंच तिढा सुटला का? म्हणजे सांगलीच्या जागेवरून जो वाद होता तो मिटला का? काँग्रेसनं ज्या जागेवर अखेरपर्यंत दावा केला होता ती जागा शिवसेनेला सोडली. यात स्थानिक काँग्रेसला विचारात किंवा विश्वासात घेतलंय का? हे विचारण्याचं कारण महाविकासची पत्रकार परिषद झाली. त्यानंतर काही काळ विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे नॉट रिचेबल झाले. त्यामुळे सर्व काही ठीक चाललंय असं नाही. त्यात जत पॅटर्नची आता चर्चा सुरू झालेली आहे. काय आहे हा जत पॅटर्न? नवख्या चंद्रहार पाटलांना सांगलीकर स्वीकारणार का? काँग्रेसनं या जागेचा हट्ट का धरला होता? सर्व जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. लोकसभा निवडणुकीत यावेळी खऱ्या अर्थानं रंगत येणार आहे. जागांचा जो तिढा आहे किंवा जी चढाओढ आहे ती अजूनही सुरूच आहे. पहिल्या टप्प्यातलं मतदान जवळ आले तरीही जागांचा घोळ धुसफूस आहेच आहे. सांगलीच्या जागेवर काँग्रेसनं दावा केला, पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली. सांगलीची जागा न मिळाल्यानं नाराज झालेल्यांनी 2009 मध्ये वेगळा निर्णय घेतला होता. 2009च्या विधानसभा निवडणुकीत जत मतदारसंघात झालेल्या काँग्रेस पॅटर्नची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. महाराष्ट्रात त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा दोन पक्षांची आघाडी होती. काँग्रेस परंपरागत इथला दावेदार होता, पण जतची जी जागा आहे ती राष्ट्रवादीकडे गेली. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरली. ही नाराजी इतक्या टोकाला गेली की संपूर्ण तालुका काँग्रेस जी आहे ती बरखास्त करून सर्वजण तत्कालीन भाजपचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या पाठीशी उभे राहिले. विशेष म्हणजे काँग्रेसच्या या भूमिकेचा फायदा शेंडगे यांना झाला. त्यांनी या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. आता आत्ताची परिस्थिती देखील फारशी वेगळी नाहीये. त्यावेळी विधानसभा निवडणूक होती, जागा राष्ट्रवादीकडे गेली, तर यावेळी लोकसभा आहे आणि जागा शिवसेनेकडे गेली. भलेही वरिष्ठ पातळीवर वाद सुटला असं सांगण्यात येत असलं तरी स्थानिक नेते मात्र कमालीचे नाराज आहेत. ज्यावेळी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सुरू होती त्यावेळी सांगलीतल्या काँग्रेसच्या कार्यालयात अक्षरशः शुकशुकाट होता. या निवडणुकीत कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असं नेते सांगत होते. पण विशाल पाटलांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढावी अशा प्रतिक्रिया काही कार्यकर्त्यांनी दिलेल्या आहेत. चंद्रहार पाटील हे अलीकडेच शिवसेनेत आलेले आहेत. त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार सातत्यानं निवडून आलेला आहे त्या ठिकाणी ही उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सहभागी होणार नसल्याचं देखील काही काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटानं दबावाचं राजकारण केलं. आता इथले दावेदार विशाल पाटील एक अपक्ष आणि एक काँग्रेसकडून असे 2 उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं ठरवलेलं आहे. पण याचा अंतिम निर्णय 19 एप्रिलला घेणार असं हे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे आता भाजपला पोषक वातावरण झाल्याचा आक्षेप देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी नोंदवलेला आहे. 2014 पर्यंत या मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व होतं, पण 2014 आणि 2019 अशा दोन्ही ठिकाणी भाजपचे संजय काका पाटील निवडून आले. यावेळी आता भाजपला या ठिकाणी हॅट्रिक करायची आहे आणि त्यातच महाविकास आघाडीचा हा घोळ जो आहे तो भाजपच्या पथ्यावर पडतो का? जत पॅटर्न पुन्हा पाहायला मिळणार का? याची उत्तरं लवकरच मिळणार आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.